एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या एका तरुणीसोबत घडलेला अत्यंत धक्कादायक प्रकार नुकताच समोर आलाय, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच चर्चा सुरू झाली आहे। शिक्षणानिमित्त पुण्याला जाणाऱ्या या तरुणीसोबत बसमध्ये असं काही घडलं ज्यामुळे तिचा जीव धोक्यात आला होता। मात्र बसमधील एका महिला कंडक्टरनं दाखवलेल्या माणुसकीमुळे आणि तत्परतेमुळे तिचा जीव वाचू शकला। ही कहाणी आहे अस्मिता नावाच्या एका तरुणीची, जी आपल्या गावातून पुण्याला निघाली होती। तिच्यासाठी तो दिवस नेहमीसारखाच होता, पण तिला कल्पना नव्हती की आजचा प्रवास तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण क्षण घेऊन येणार आहे। तिच्या वडिलांनी तिला बस स्टँडवर सोडलं। पहिली बस प्रवाशांनी खचाखच भरलेली पाहून वडिलांनी तिला आजचा प्रवास टाळायलाही सांगितलं। पण नशिबाचा फेरा असा की अस्मिता दुसऱ्या बसमध्ये खिडकीजवळची सीट मिळवून बसली। बस सुरू झाल्यावरही तिच्या वडिलांच्या मनात काहीतरी शंका होती, म्हणूनच त्यांनी तिला प्रवासात फोन करून तिची विचारपूस केली। प्रवासाला सुरुवात झाल्यानंतर साधारण 50 किलोमीटर पुढे गेल्यावर अस्मिताला हळूहळू अस्वस्थ वाटू लागले। तिला झोपही येत होती। तालुक्याच्या ठिकाणी बस थांबली असता गर्दीमुळे एका वयस्कर आजीनं तिच्या शेजारच्या सीटवरील बॅग बाजूला करून जागा मागितली। तब्येत ठीक नसल्यामुळे अस्मितानं चिडून आजीला "तुम्हाला जागा दिसत नाहीये का?" असं विचारलं। तिच्या या चिडचिडा बोलण्यामुळे इतर प्रवाशांनी तिला उद्धट मुलगी म्हणून लगेच दूषणं दिली आणि तिच्याशी वाद घातला। कंडक्टरनेही या वादात तिला रागानं पाहिलं आणि तिच्याबद्दल नकारात्मक मत बनवलं। पुढे जसा जसा प्रवास वाढत गेला तसं अस्मिताचा त्रास वाढत गेला। तिच्या छातीत मंद कळा येत होत्या आणि तिला दरदरून घाम फुटला। ती सीटवर तळमळत होती, पण आधीच्या भांडणामुळे कुणीही प्रवासी तिच्याकडे लक्ष देत नव्हतं किंवा मदत करण्याच्या मनस्थितीत नव्हते। सगळ्यांना वाटत होतं की ती सहानुभूती मिळवण्यासाठी नाटक करत आहे। बस चालकही आरशातून तिच्या विचित्र हालचालींकडे पाहत होता। अस्मिताला आता असह्य वेदना होत होत्या आणि तिला पुढच्या स्टॉपवर उतरून वडिलांना बोलावून घेण्याची तीव्र इच्छा होती। अखेर बस पुण्यातील शेवटच्या डेपोमध्ये पोहोचली। सर्व प्रवासी घाईघाईत उतरले, पण अस्मिता मात्र निश्चल शांतपणे खाली मान घालून सीटवर बसून होती। सगळ्यांनी तिला भांडकुदळ समजलं असलं तरी महिला कंडक्टरला तिच्याकडे पाहून काहीतरी गंभीर असल्याची शंका आली। आपली ड्युटी संपूर्ण असून ही कंडक्टर तिच्याकडे गेली आणि विचारली, "तुला काही झालंय?" तेव्हा अस्मिता विहळत उत्तर दिली, "मला खूप त्रास होतोय, कृपया माझ्या वडिलांना कळवा." हा क्षण कंडक्टरसाठी माणुसकीचा खरा कस पाहणारा होता। क्षणाचाही विलंब न लावता त्यांच्यातील माणुसकीचा झरा जागा झाला आणि त्यांनी ड्रायव्हरला ताबडतोब आवाज दिला आणि एक अविश्वसनीय निर्णय घेतला। त्यांनी ड्रायव्हरला बस थेट हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले। प्रवाशांना घेऊन जाणारी ती बस एका तरुणीचा जीव वाचवण्यासाठी तात्काळ रुग्णवाहिका बनली। कंडक्टर आणि त्यांच्या सहकार्यांनी अस्मिता दक्षता विभागात दाखल केलं। डॉक्टरांनी तपासून सांगितलं की तिला हृदयविकाराचा झटका आला होता आणि जर अगदी थोडाही उशीर झाला असता तर काहीही घडू शकलं असतं। थोड्या वेळानं अस्मिताचे वडील हॉस्पिटलमध्ये पोहोचले। अनोळखी कंडक्टरने दाखवलेली ही तत्परता पाहून त्यांचे डोळे पाणावले। ज्या तरुणीला संपूर्ण बस नाटक करणारी समजत होतं, तिच्यासाठी ही महिला कंडक्टर देवदूत बनून धावून आली। कंडक्टरनं दाखवलेल्या प्रसंगवधानामुळं आणि माणुसकीमुळं त्यांचा संपूर्ण डेपोकडून सन्मान करण्यात आला आणि संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला।